नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोलमेज परिषद व त्यानंतर झालेला पुणे करार याबद्दलची सविस्तरपणे माहिती। आता लक्षात घ्या, गोलमेज परिषद का झाली, पुणे करार नेमका का झाला, या सर्व गोष्टींची थोडीशी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे आधी मी थोडक्यात तुम्हाला या गोलमेज परिषदेच्या आधीची पार्श्वभूमी जी आहे ती या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल। लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यूची या ठिकाणी घोषणा होती, ज्या मॉन्टेग्यूने भारतामध्ये दर 10 वर्षांना टप्प्याटप्प्याने स्वराज्य देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली होती। आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून सन 1919ला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण कायदा निर्माण झाला, ज्या कायद्याच्या द्वारे भारतातील प्रांतीय विधिमंडळामध्ये अंशतः जबाबदार शासन पद्धतीला सुरुवात या ठिकाणी करण्यात आली। या माध्यमातून पाहायला असं भेटलं 1919 हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला आणि या कायद्यामध्येच भारताला नवा कायदा निर्माण करण्यासाठी 10 वर्षांनंतर एक आयोग गठीत करावा या प्रकारची तरतूद होती। आणि त्यासाठी सन 1927-28ला सायमन कमिशन एक अत्यंत महत्त्वपूर्ण आयोगाची स्थापना करण्यात आली। लक्षात घ्या, सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती या ठिकाणी नव्हता आणि म्हणून सायमन कमिशनला संपूर्ण भारताला मोठ्या प्रमाणात विरोध केला। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला सहकार्य करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि सायमन कमिशन समोर त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवून साक्ष देखील या ठिकाणी दिली। लक्षात घ्या, भारतातील अस्पृश्यांची संख्या ही या देशामध्ये 1/5 आहे आणि या 1/5 जनतेला स्वराज्यापासून किंवा स्वातंत्र्यापासून किंवा राजकीय हक्क अधिकारापासून या ठिकाणी वंचित ठेवणं हा त्या समूहावर केलेला मोठा अन्याय आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर या ठिकाणी मांडलं। याचबरोबर या समाजाचा जो हजारो वर्षांपासून मागे पडलेला आहे, सामाजिक उत्पीडन त्याच्या वाटेला आलेला आहे, तर त्या वर्गाला जर का आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यांच्यासाठी शीख आणि त्याचबरोबर मुस्लिमांप्रमाणेच त्या अस्पृश्य वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद या ठिकाणी करायला हवी। या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन पुढे या ठिकाणी आपली साक्ष दिली। लक्षात घ्या, मे 1930ला सायमन कमिशनचा रिपोर्ट या ठिकाणी आला आणि त्या रिपोर्टच्या आधारावर गोलमेज परिषदेचं आयोजन लंडनमध्ये या ठिकाणी करण्यात आलं। ज्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन हे ब्रिटनचे सम्राट पंचम जॉर्ज यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि गोलमेज परिषदेचे अध्यक्ष तत्कालीन ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या। या गोलमेज परिषदेमध्ये भारतातून साधारणतः एकूण 89 या ठिकाणी प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या 89 प्रतिनिधींपैकी अस्पृश्य वर्गाचे पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील इथे या ठिकाणी आमंत्रित करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली जी भूमिका होती त्या भूमिकेमुळे संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सक्षम नेतृत्व म्हणून या ठिकाणी अस्पृश्यांचं एक सक्षम पुढारी म्हणून या ठिकाणी हे नेतृत्व उभं राहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, ही लंडनमध्ये झालेली पहिली गोलमेज परिषद जी आहे ही 12 नोव्हेंबर 1930ला या ठिकाणी झाली। या पहिल्या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य असं आहे की या गोलमेज परिषदेवर महात्मा गांधी आणि काँग्रेसनं बहिष्कार या ठिकाणी टाकला होता आणि या काळामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये सविनय कायदेभंग चळवळ, मिठाचा सत्याग्रह या ठिकाणी सुरू झालेला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि परिणाम असा झाला की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसनं बहिष्कार टाकला आणि काँग्रेसच्या सहभागाशिवाय ही पहिली गोलमेज परिषद इथे या ठिकाणी लंडनला सुरू झाल्याचं दिसून येतं। महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांचे पुढारी म्हणून इंग्रज सरकारनं 2 प्रतिनिधींची नियुक्ती केली होती। त्यापैकी एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते राव बहादूर श्रीनिवास। लक्षात घ्या, या प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागेल की अस्पृश्यांची गोलमेज परिषदेमध्ये किंवा अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेत कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर श्रीनिवास हे 2 व्यक्ती आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी या गोलमेज परिषदेमध्ये आपला अस्पृश्यांचा जाहीरनामा जो आहे तो इथे या ठिकाणी वाचून दाखवल्याचं एकंदरीत दिसतं
आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सरळ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ आणि त्याचबरोबर अस्पृश्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि याचबरोबर या ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे ही भूमिका तिथे या ठिकाणी ठासून मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर बघा या जाहीरनाम्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी होत्या त्या आपण इथे या ठिकाणी पाहूया। इथं म्हटलेलं आहे अस्पृश्यांसाठी समान नागरिकत्व। अस्पृश्यांसाठी समान नागरिकत्व म्हणजे जे तथाकथित उच्चवर्णीय हिंदूंना जे नागरिकत्व दिलं जातं ते अस्पृश्यांना देखील या ठिकाणी दिलं पाहिजे। त्यांना समान अधिकार आणि समान हक्क अधिकार दिला पाहिजे। त्याचबरोबर जाती द्वेष रहित वागणूक म्हणजे समानतेची वागणूक त्यांना या ठिकाणी दिली पाहिजे। त्याचबरोबर कायदे मंडळामध्ये अस्पृश्यांसाठी भरपूर प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे आणि सरकारी नोकरी जी आहे तर त्या सरकारी नोकरीत देखील अस्पृश्यांची भरती या ठिकाणी करण्यात यावी या प्रकारची भूमिका इथं मांडली गेली। सरकारची पूर्वग्रहरहित वागणूक जी आहे पूर्वग्रहरहित वागणूक जी आहे ती अस्पृश्यांना या ठिकाणी मिळाली, कारण सरकार या ठिकाणी अस्पृश्यांकडे पूर्वग्रह दृष्टिकोन लक्षात ठेवून वागणूक देत होता। आता मात्र बाबासाहेब आंबेडकर इथं म्हणतात सरकारची पूर्वग्रहरहित या ठिकाणी वागणूक अस्पृश्यांना दिली पाहिजे। त्याचबरोबर अस्पृश्यता या देशात निर्मूलन झालं पाहिजे ही भूमिका मांडतात। सरकारी खातं व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्वाची देखील मागणी बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या राजकीय हक्क अधिकाराच्या संदर्भात मागतात असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये लंडनमध्ये अस्पृश्यांची भूमिका मांडत होते, मात्र त्याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये एक आंदोलन उभारलेलं होतं। जे आंदोलन होतं अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश या ठिकाणी द्या, ज्या संदर्भामध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह भारतामध्ये सुरू होता। बाबासाहेब आंबेडकरांना मंदिर सत्याग्रहापेक्षा गोलमेज परिषदेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्क अधिकाराची मागणी करणं हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास या ठिकाणी राहिलेला आहे अस्पृश्यांचे प्रश्न मंदिरामध्ये प्रवेश करून अस्पृश्यांचे प्रश्न मिटणार नाही, तर अस्पृश्यांचे खरे प्रश्न तेव्हाच मिटले जातील जेव्हा अस्पृश्यांना राजकीय हक्क अधिकार या ठिकाणी मिळेल। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या दरम्यानच्या काळामध्ये अस्पृश्य समाजाला शासनकर्ती जमात बना या प्रकारची भूमिका या ठिकाणी सांगताना सातत्यानं या ठिकाणी दिसून येतं। तर लक्षात घ्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्क अधिकाराच्या संदर्भात बाबासाहेब भूमिका घेतात। अस्पृश्यांना समान नागरिकत्व द्या, समान हक्क द्या, जाती द्वेष रहित वागणूक या ठिकाणी द्या, कायदे मंडळात त्यांना भरपूर प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळावं, सरकारी नोकरीत त्यांची भरती केली जावी, सरकारचे पूर्वग्रह रहित वागणूक या ठिकाणी असावी, अस्पृश्यता निर्मूलन या ठिकाणी व्हावं आणि याचबरोबर सरकारी खाते आणि गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात देखील अस्पृश्यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी घेण्यात यावं ही भूमिका इथे या ठिकाणी मांडल्या गेल्याचं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या मित्रांनो, जसं मी मागे सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस आणि गांधीजी यांचा सहभाग या ठिकाणी नव्हता, ज्याचा परिणाम असा झाला पहिली गोलमेज परिषद कसल्याही प्रकारच्या निर्णयाविना समाप्त या ठिकाणी झाली आणि त्यानंतर मग दुसरी गोलमेज परिषद जी आहे ही दुसरी गोलमेज परिषदेचं आयोजन झालं 7 सप्टेंबर सन 1931ला। तर लक्षात घ्या 7 सप्टेंबर 1931 इथं 30 झालेलं आहे, तर 7 सप्टेंबर 1931ला या ठिकाणी दुसरी गोलमेज परिषदेचं आयोजन लंडनमध्ये करण्यात आलं। या दरम्यानच्या काळामध्ये पाहायला असं भेटतं दिनांक 5 मार्च 1931ला महात्मा गांधी आणि त्यावेळेचे व्हाईसरॉय आयर्विन यांच्यात एक करार झाला होता, ज्याला गांधी आयर्विन करार या नावाने संबोधलं गेलं आणि या गांधी आयर्विन कराराच्या माध्यमातून महात्मा गांधींनी भारतात सुरू असणाऱ्या सविनय कायदेभंग चळवळीला स्थगिती या ठिकाणी दिली होती आणि त्यानुसार दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आता काँग्रेस सहभागी होईल या प्रकारची भूमिका गांधी आणि काँग्रेसनं मांडणी केली होती। आणि म्हणून दुसरी गोलमेज परिषद जी आहे ही दुसरी गोलमेज परिषद ही आता खूप जास्त गाजणार होती, कारण त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस सहभागी होणार होती आणि काँग्रेसनं कराचीमध्ये 29 मार्च 1931ला एक अधिवेशन घेतलं, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या अधिवेशनाचं नेतृत्व सांभाळत असताना काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी महात्मा गांधी हे गोलमेज परिषदेमध्ये जातील या प्रकारची भूमिका मांडली होती आणि त्या माध्यमातून आता दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधींना आता या ठिकाणी लंडनला या ठिकाणी जायचं होतं। मात्र त्यासाठी महात्मा गांधींनी
पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काय काय घडलं गेलं याचा संपूर्ण वृत्तांत अभ्यासला आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात या ठिकाणी आली की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाचा कोणता तरी व्यक्ती आहे जो अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी मागतोय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी मागतोय। तर ही बाब महात्मा गांधींना खटकणारी होती आणि म्हणून मग महात्मा गांधींनी काँग्रेसच्या आपल्या प्रतिनिधींना सांगितलं की आंबेडकर जे कोण आहे त्यांना मला भेटायचं आहे, तर त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आमंत्रण या ठिकाणी पाठवा। यानुसार लक्षात घ्या, गांधी आणि आंबेडकर यांची पहिल्यांदा भेट झाली ती म्हणजे मुंबईतल्या मणिभवन या ठिकाणी। तर मुंबईमध्ये जे मणिभवन आहे तर त्या मणिभवनमध्ये महात्मा गांधी आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये या ठिकाणी भेट झाली। लक्षात घ्या, तो भेटीचा प्रसंग खूप जास्त जसं की आपण म्हणू शकतो खूप जास्त राजकीय द्वंद्वामधला या ठिकाणी राहिला। बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या ठिकाणी गांधींना भेटण्यासाठी मणिभवनमध्ये आले तेव्हा महात्मा गांधींनी जाणून बुजूनरित्या बाबासाहेब आंबेडकरांकडे दुर्लक्ष केलं। खूप वेळ झाला बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात असं आलं की गांधी आपल्याकडे पाहायला देखील या ठिकाणी तयार नाही। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर तडकाफडकी निघून जाण्याच्या भूमिकेमध्ये राहिले। मात्र महात्मा गांधींचे जे काही स्वीय सहाय्यक या ठिकाणी होते तर त्यांनी या ठिकाणी गांधींना या ठिकाणी सांगितलं की बापू तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना बोलवले आहे, ते आले आहेत, बराच वेळ थांबलेले। तेव्हा मग गांधींचं लक्ष बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलं आणि मग त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेला आहे, तर ही बाब मला या ठिकाणी योग्य वाटली नाही, कारण यापूर्वी खूप साऱ्या ब्राह्मण सुधारकांनी अस्पृश्यांची सुधारणा करण्यासाठी काम केलं आणि मी देखील बऱ्याच वर्षांपासून अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम करत आहे। मात्र त्यापैकी कोणीच या ठिकाणी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघासाठी मागणी केली नाही आणि अशा प्रकारची मागणी करणं म्हणजे हिंदू धर्म समाज व्यवस्थेला एक प्रकारे तडा देण्याचा प्रकार या ठिकाणी आहे। या प्रकारची भूमिका महात्मा गांधींनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांपुढे मांडली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींना अत्यंत समर्पक असं उत्तर या ठिकाणी दिलं की ते असं म्हणाले की ज्या देशाला मी मातृभूमी या ठिकाणी मानावं असं या भारतानं मला काय बरं दिलेलं आहे, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली। तेव्हा गांधी म्हणाले की हा देश तुमचा आहे, तुम्ही असं का म्हणता? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्हाला जरी असं वाटत असेल की मी ब्राह्मण आहे तर मी ब्राह्मण नाही, तर मी या ठिकाणी अस्पृश्य जातीत जन्मलेलो आहे। लक्षात घ्या, तेव्हा महात्मा गांधींना लक्षात आलं की आंबेडकर हे एक अस्पृश्यांच्या कुटुंबात जन्माला आलेले नेतृत्व आहे। याआधी तर गांधींना असं वाटत होतं की बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच असतील आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाला मी माझी मायभूमी मानावी, असं या देशाने माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी असं काय बरं केलेलं आहे। आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडतात की अस्पृश्य समाजावर हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार केलेले आहेत, तुम्ही कुत्रा मांजरांना किंमत देता मात्र अस्पृश्यांना या ठिकाणी किंमत देत नाही। माझा लढा हा अस्पृश्यांच्या उद्धारासाठी या ठिकाणी आहे। या देशामध्ये असे कैक महात्मा आले आणि कैक महात्मा गेले, मात्र अस्पृश्यांच्या सामाजिक जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा बदल ते करू शकले नाही। या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर तिथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात। लक्षात घ्या, इथं खूप महत्त्वाची चर्चा बाबासाहेबांची आणि महात्मा गांधींची झाली आणि त्यांच्यामध्ये साहजिकच मतभिन्नता होती, मतैक्य नव्हतं आणि मग या सगळ्या राजकीय द्वंद्वामध्ये ही भेट समाप्त झाली आणि त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद ही खूप जास्त वादाची या ठिकाणी ठरले जाणार, हे सगळं मणिभवनमध्येच या ठिकाणी लक्षात आलं होतं। आणि यानुसार 7 सप्टेंबर 1931ला जी काही गोलमेज परिषद या ठिकाणी होणार होती ती गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब गेले, गांधी देखील या ठिकाणी गेले आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात पहिल्यांदा गांधींनी अपोज केला आणि भूमिका मांडली की आंबेडकर हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाही, खरा अस्पृश्यांचे प्रतिनिधी मीच आहे। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतातल्या सहकाऱ्यांना पत्र पाठवून सांगितलं की समाजातल्या खूप साऱ्या लोकांनी मला अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं पाठवलं, मात्र गांधी ते मानायला तयार नाही। तेव्हा लक्षात घ्या, भारतातल्या अस्पृश्यांनी कैक अशा लाखोच्या संख्येनं तारा बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला पाठवला, ज्यांची राहण्याची खाण्याची ज्यांची सोय नव्हती, ज्यांना पोटभर नीट अन्न देखील मिळत नव्हतं, अशा अस्पृश्यांनी
आपल्या स्वखर्चानं तार पाठवली आणि त्या तारेमध्ये असा उल्लेख केला गेला, आमचे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी गांधी नसून हे बाबासाहेब आंबेडकरच आहेत. तेव्हा मग हे असंख्य तारा जेव्हा या ठिकाणी रॅम्स मॅकडॉनल्डला मिळाल्या तेव्हा अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी हे बाबासाहेबच आहे, यावर इंग्लंडच्या सरकारनं देखील शिक्कामोर्तब केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध या ठिकाणी केल्याचं एकंदरीत देखील पाहायला भेटतं. या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी 3 प्रमुख मागण्या केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. पण त्यापैकी एक मागणी आहे ती म्हणजे अस्पृश्य जो आहे तो त्या अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका त्या ठिकाणी राहिली की जसं हिंदूंपासनं वेगळे मुस्लिम आहेत, हिंदूंपासनं शीख वेगळे आहेत, हिंदूंपासनं ख्रिश्चन वेगळे आहेत, त्यामुळं त्यांना जसा स्वतंत्र मतदारसंघ दिला जातो तसे अस्पृश्य देखील हिंदूंपासनं वेगळे आहेत. ते वेगळे का आहेत? जर ते हिंदू समाजाचा पार्ट असते तर हिंदू समाजानं त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं असतं, गावाच्या बाहेर त्यांच्या वस्ती केल्या नसत्या. या प्रकारची बाबासाहेबांनी भूमिका मांडली आणि म्हणून ते म्हणतायत की अस्पृश्य वर्ग हा या ठिकाणी ब्रोकन मॅन आहे, त्याला गावाच्या बाहेर ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळं त्या अस्पृश्यांना देखील तो हिंदूंचा भाग नसल्या कारणामुळं त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडतात. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने गुन्हा ठरवावा. या देशामध्ये जे लोक अस्पृश्यता पाळतात त्यांना शासनानं शिक्षा करावी, अस्पृश्यता पाळणं हा कायद्यानं गुन्हा ठरावा, अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात. याचबरोबर अस्पृश्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच प्रांतीय व केंद्रीय विधिमंडळामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळावं, या प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा खूप महत्त्वाचा विचार बाबासाहेबांनी मांडला की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या, कायद्यानं अस्पृश्यता पाळणं ही या ठिकाणी गुन्हा असला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथं मांडतात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अस्पृश्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये, त्याचबरोबर इथे या ठिकाणी विधिमंडळामध्ये, कायदा मंडळामध्ये त्यांना योग्य प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे, या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, पहिली गोलमेज परिषद या ठिकाणी संपली, दुसरी पण या ठिकाणी संपली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यातील वाद हे समोर या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल. या ग्रंथामध्ये त्यांनी गोलमेज परिषदेचा सारा वृत्तांत बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. या सगळ्या गोलमेज परिषदा, 2 गोलमेज परिषद झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जानेवारी 1932ला मुंबईमध्ये या ठिकाणी पोहोचतात आणि याच दिवशी 29 जानेवारी 1932 याच दिवशी डॉक्टर सोळंकी जे होते तर त्या डॉक्टर सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईच्या दामोदर हॉलवर किंवा दामोदर हॉल मैदानवर एक मोठा जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी जी भूमिका लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये मांडली, त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईच्या दामोदर हॉल मैदानावर एक मोठा सत्कार केला गेला. त्याचे अध्यक्ष हे या ठिकाणी होते डॉक्टर सोळंकी. इथं बाबासाहेबांचा फोटो आहे आणि इथं डॉक्टर सोळंकीचा फोटो आहे, हे लक्षात घ्या. तर हे तिथे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी होते आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं भूमिका काय मांडलेली आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करू शकलो. ते काय म्हणतात, तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे या ठिकाणी संघर्ष करू शकलो, असं भूमिका मांडतात. आणि पुढे ते म्हणतात, माझा संघर्ष केवळ महार या जातीसाठी नाही. बाबासाहेब आंबेडकर मांडतात की माझा संघर्ष हा केवळ महार या जातीसाठी नाही, तर भारतातील संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी आहे, संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी आहे, म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे. या प्रकारची भूमिका ते मांडताना दिसून येतात.
लक्षात घ्या, म्हणजे इथं खूप महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर बोलून गेलेले आहेत की बाबासाहेब आंबेडकरांना केवळ अमुक एका जातीचा पुढारी म्हणून जे संबोधलं जातं, तेव्हा बाबासाहेब इथे या ठिकाणी स्पष्ट करतात की माझा संघर्ष केवळ महार या एका जातीसाठीच नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आहे आणि अस्पृश्यांच्या उद्धाराचा माझा संघर्ष असल्यामुळं माझा संघर्ष हा आपल्या देशाच्या उद्धारासाठी या ठिकाणी आहे। ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर जी तिसरी गोलमेज परिषद झाली त्या दरम्यान दोन महत्त्वाच्या घटना घडल्या। एक म्हणजे 16 ऑगस्ट 1932ला जातीय निवाडा जाहीर करण्यात आला, ज्याद्वारे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात महात्मा गांधींनी पुण्यामध्ये आमरण उपोषण या ठिकाणी केलं आणि त्याचा शेवट पुणे करारामध्ये झाला। तर या दोन महत्त्वाच्या घटना आपण या ठिकाणी पाहणारच आहोत। मात्र त्यापूर्वी आपण दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर झालेली तिसरी गोलमेज परिषद त्यामध्ये बाबासाहेबांची भूमिका काय होती ती आपण पाहूया आणि मग पुणे कराराकडे आपण या ठिकाणी येऊया। आता पहा, ही जी तिसरी गोलमेज परिषद जी आहे ही 21 नोव्हेंबर 1932 रोजी झाली। 21 नोव्हेंबर 1932ला तिसरी गोलमेज परिषद झाली आणि 21 नोव्हेंबर 1932 रोजी ही जी गोलमेज परिषद या ठिकाणी झालेली होती त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले। साहजिकच काँग्रेसने आणि त्याचबरोबर गांधींनी या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर पण बहिष्कार टाकला होता, त्यामुळे तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ते नव्हते। बाबासाहेब आंबेडकर इथं भूमिका काय मांडतात ते नीट समजून घ्या। ब्रिटिश सरकारनं भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा। ते काय म्हणतात की आता ती योग्य वेळ आलेली आहे की ब्रिटिश सरकारने भारताला आता लवकरात लवकर या ठिकाणी स्वातंत्र्य या ठिकाणी द्यावं। भारतातील मध्यवर्ती सभा म्हणजे केंद्रीय विधिमंडळ आणि प्रांतीय सभा म्हणजे प्रांतीय विधिमंडळ हे दोन्ही एकाच वेळी भारतीयांच्या हाती या ठिकाणी आली पाहिजे, या प्रकारची भूमिका मांडतात। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी म्हणतात की आता देशाला स्वातंत्र्य देण्याची योग्य वेळ आलेली आहे। तर आता या ठिकाणी इंग्रजांनी केंद्रीय विधिमंडळ आणि प्रांतीय विधिमंडळाची सत्ता ही भारतीयांच्या हाती या ठिकाणी द्यावी, या प्रकारची भूमिका मांडतात। म्हणजे लक्षात घ्या, गोलमेज परिषदेनंतर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे पुढारी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये इथे या ठिकाणी जात आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता पहा मित्रांनो, हा जो जातीय निवाडा जो आहे जो 16 ऑगस्ट 1932चा या जातीय निवाड्यानं भारताच्या राजकीय आणि त्याचबरोबर सामाजिक जीवनाला एक मोठी कलाटणी मिळवून दिल्याचं एकंदरीत दिसून येतं। या प्रकारच्या जातीय निवाड्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी होत्या त्या पण आपण पाहूया। पहा, इथं आपल्याला पाहायला असं भेटेल की रॅमसे मॅकडॉनल्ड जे त्यावेळेचे प्रधानमंत्री होते त्यांनी 16 ऑगस्ट 1932ला हा जातीय निवाडा जाहीर केला। लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला ही डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या डेटवर प्रश्न विचारले जातात की 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जो आहे तो काय आहे या संदर्भात किंवा जातीय निवाड्याची डेट काय आहे तो विचारला जातो। इथं म्हटलं गेलं की या जातीय निवाड्यानुसार भारतातील अँग्लो इंडियन, भारतातील युरोपियन, भारतीय ख्रिश्चन, शीख, मुस्लिम यांच्यासह अस्पृश्यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ दिला जाईल, ह्या प्रकारचं अनाउन्समेंट झालेलं आहे ते म्हणजे रॅमसे मॅकडॉनल्डकडनं। आणि त्याचबरोबर अस्पृश्यांना हा दुहेरी लाभ या ठिकाणी मिळणार आहे, या प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी मांडली गेली। म्हणजे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ तर मिळेलच मिळेल, मात्र दुहेरी लाभ देखील मिळेल। आता हा दुहेरी लाभ काय आहे तो नीट या ठिकाणी समजून घ्या। इथं दिलेलं आहे की अस्पृश्यांना कायदे मंडळात निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहावे लागणार होते, त्यांना स्पृश्य मतदान करू शकणार नव्हते। म्हणजे इथं काय आहे बघा, आता बघा इथं थोडक्यामध्ये मी तुम्हाला हा मुद्दा या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करेल की बघा, समजा या प्रकारे आपण इथं पाहूया, हा एक मतदारसंघ आहे, खुला मतदारसंघ आहे आणि या खुल्या मतदारसंघामध्ये एक अशा प्रकारचा राखीव मतदारसंघ या ठिकाणी आहे। म्हणजे इथे काय झालं बघा, नीट समजून घ्या, इथे काय झालं की हा जो आहे हा खुला मतदारसंघ या ठिकाणी असणार आहे आणि त्याचबरोबर इकडचा हा या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी असणार आहे, स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी असणार आहे। आता पहा, इथं भूमिका घेतली गेली की या स्वतंत्र मतदारसंघामध्ये शेड्यूल कास्टचा उमेदवार राहील आणि त्याचबरोबर शेड्यूल कास्टचे वोटर देखील या ठिकाणी राहील।
म्हणजे शेड्यूल कास्टचा उमेदवाराला शेड्यूल कास्टचेच लोक मतदान करतील, अस्पृश्यच लोक मतदान करतील. या मतदारसंघामध्ये असणारे सवर्ण समाजाचे लोक अस्पृश्य उमेदवाराला मतदान करणार नाही. यामुळं काय होईल, अस्पृश्य लोकांनी त्यांचा जो खरा योग्य उमेदवार वाटतो तोच उमेदवार इथे या ठिकाणी निवडून येईल, अशा प्रकारची परिस्थिती होती. तर हा एक अधिकार होता. आणि इथं जो ओपनचा मतदारसंघ जो आहे, जो ओपनच्या मतदारसंघाच्या आतमध्ये शेड्यूल कास्टचा मतदारसंघ असेल अशी सिस्टीम केली गेली होती. आणि हा जो ओपनचा मतदारसंघ आहे त्याला या ठिकाणी सवर्ण लोक तर मतदान करतीलच, मात्र त्याला अस्पृश्य लोक देखील या ठिकाणी मतदान करतील. अस्पृश्य लोक देखील त्या ओपनच्या उमेदवाराला मतदान करतील. म्हणजे इथे दुहेरी मताचा अधिकार जो आपण म्हणतो तो काय नेमका आहे, तर अस्पृश्य उमेदवाराला अस्पृश्य लोकच मतदान करतील. यामुळं अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जाईल, अस्पृश्यांचं काम करेल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जो खुल्या वर्गातील उमेदवार या ठिकाणी आहे, खुल्या ओपन मतदारसंघातील उमेदवार आहे, साहजिकच तो सवर्ण समाजाचा असेल आणि मग त्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार सवर्ण समाजाचा तर राहील, याबरोबर अस्पृश्यांना देखील त्या ओपनच्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार राहील. म्हणजेच काय की अस्पृश्य लोक ओपनचा असा उमेदवार निवडून देतील जो सामाजिक समानतेचा पुरस्कार करतो, अस्पृश्यता पाळत नाही. म्हणजेच हे लक्षात घ्या की ओपनच्या उमेदवाराचं पण भवितव्य अस्पृश्य मतदारांच्या हाती असणार आहे आणि अस्पृश्यांची योग्य उमेदवार पाठवण्याची पण या ठिकाणी अधिकार अस्पृश्यांकडे या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे दुहेरी मताचा अधिकार, दोन मताचा अधिकार हा या ठिकाणी या सिस्टीममध्ये अस्पृश्यांना बाबासाहेबांनी दिला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा इथं म्हटलेलं आहे की अस्पृश्यांना कायदेमंडळात निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहावे लागणार होते. त्यांना स्पृश्य मतदान करू शकणार नव्हते. अस्पृश्यांना दोन मताचा अधिकार मान्य करण्यात आला. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं म्हटलेलं बघा, हे दोन मताचा अधिकार जो मी सांगितलं तो इथं म्हटलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. एक विशेष प्रकारचा लाभ होता. अस्पृश्यांचे मतदारसंघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत येत होते. बघा मी काय म्हटलो, जो तुम्हाला वेन डायग्राम काढून दिला त्यातनं लक्षात येते, अस्पृश्यांचे मतदारसंघ हे सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत या ठिकाणी येत आहेत. इथं दिले बघा, अस्पृश्यांचे मतदारसंघ हे सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत या ठिकाणी येत आहेत. या प्रकारची व्यवस्था आहे. अस्पृश्य आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवार देणार होते, तर आपलं दुसरं मत जे आहे हे सामान्य स्पृश्य उमेदवारास देणार होते. यामुळं काय होणार होतं, यामुळं स्पृश्य उमेदवारास निवडणूक जिंकण्यासाठी अस्पृश्य मतदारांवर अवलंबून राहावं लागणार आहे. अस्पृश्य मतदारांवर विसंबून राहावं लागणार होतं. तर अस्पृश्य उमेदवारास निवडून येण्यासाठी स्पृश्य मतांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नव्हती. या प्रकारची व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघामध्ये केली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे होणार काय होतं लक्षात घ्या, या देशातील अस्पृश्यता समाप्त करण्याचं रामबाण उपाय बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी शोधलेलं होतं, हे लक्षात घ्या. यामध्ये खुल्या मतदारसंघाच्या आतमध्ये स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी असेल आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या अस्पृश्य उमेदवाराला अस्पृश्यच लोक मतदान करतील, स्पृश्य लोक सवर्ण लोक मतदान करणार नाही. त्यामुळं अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जाणार होता आणि जो खुला वर्गातील उमेदवार असेल त्याला मताचा अधिकार जसं सवर्णांचा राहील तसं अस्पृश्यांचा पण राहील. आणि म्हणून मग खुला वर्गातील जो उमेदवार आहे तर तो जर जिंकून यायचा असेल तर तो अस्पृश्य उमेदवारांवर अवलंबून होणार होता. या प्रकारची व्यवस्था होती. म्हणजे अस्पृश्य अशाच खुल्या उमेदवाराला मतदान करतील की जो जाती व्यवस्था पाळत नाही, जो सामाजिक समानतेची भाषा या ठिकाणी बोलतो, अस्पृश्यांच्या उद्धाराची भूमिका या ठिकाणी मांडतो. तर या प्रकारची व्यवस्था स्वतंत्र मतदारसंघामध्ये होती. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात या ठिकाणी असू द्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याचशा लोकांना, चळवळीत काम करणाऱ्या पण बहुतांश लोकांना हे माहीत नसतं दोन मताचा अधिकार म्हणजे काय, तर तो या प्रकारचा या ठिकाणी आहे. ठीक आहे.
पुढे आता आपण जाऊया पुणे कराराकडे. 24 सप्टेंबर 1932ला जो पुणे करार झाला त्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. आता बघा, महात्मा गांधी जेव्हा दुसरा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आले, कॉन्फरन्स नंतर भारतामध्ये आले, तेव्हा महात्मा गांधींना लगेच इंग्रजांनी अटक केली. आणि का बरं केली? कारण महात्मा गांधींनी लंडनमधूनच अनाऊन्स केलं होतं की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन काय फायदा झाला नाही, आता भारतामध्ये पुन्हा एकदा आपण सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात या ठिकाणी करूया. आणि मग गांधी आले भारतात आणि लगेच त्यांना अटक केलं. पुण्याच्या आगा खान पॅलेस येरोडा तुरुंगामध्ये त्यांना या ठिकाणी ठेवलं गेलं. साहजिकच त्यानंतर 16 ऑगस्ट 1932ला या प्रकारचा पुणे करार जातीय निवाडा जाहीर करण्यात आला आणि त्या जातीय निवाडाच्या विरोधात महात्मा गांधींनी आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं. लक्षात घ्या, गांधीजींच्या जीवनातील हे दुसरं आमरण उपोषण होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे 20 सप्टेंबर 1932ला हे आमरण उपोषण या ठिकाणी झालं. महात्मा गांधी पाणी पण प्यायला या ठिकाणी तयार नव्हते. या सगळ्या भूमिकेमध्ये महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी अत्यंत टोकाची भूमिका या ठिकाणी घेतली होती. त्यामध्ये गांधीजी असं म्हणतात, माझे प्राण गेले तरी 72 अस्पृश्यांना स्वतंत्र असं, हिंदूंहून स्वतंत्र असं मी काही मिळू देणार नाही. गांधी म्हणतात की माझे प्राण गेले तरी 72 अस्पृश्यांना हिंदूंहून स्वतंत्र असं मी काही मिळू देणार नाही. ही भूमिका या ठिकाणी गांधीजींची या ठिकाणी होती. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की युरोपियन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख, मुस्लिम व अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वतंत्र मतदारसंघास गांधीजींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास या ठिकाणी विरोध होता. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगल आणि राष्ट्राचे तुकडे होईल असं गांधींना वाटत होतं. हे लक्षात घ्या. म्हणजे गांधी बाकीच्या लोकांना जे स्वतंत्र मतदारसंघ दिले त्याबद्दल कशा प्रकारची भूमिका मांडत नाही किंवा चिंतित नव्हते. अस्पृश्यांना मात्र स्वतंत्र मतदारसंघ दिला तर हिंदू समाजामध्ये भेद होईल किंवा तो समाज दुभंगल आणि राष्ट्राचे तुकडे होईल अशी भीती महात्मा गांधींना या ठिकाणी होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला असं भेटेल की ही महात्मा गांधींची भूमिका मात्र बाबासाहेब आंबेडकरांची पण भूमिका आपण या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं युरोपियन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख आणि मुस्लिम या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास राष्ट्राचे तुकडे होतील असे गांधींना वाटत नाही. बघा, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर का गांधींना असं वाटतं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर राष्ट्राचे तुकडे होईल, मग मुस्लिमांना, शिखांना, अँग्लो इंडियनना, ख्रिश्चनांना जर स्वतंत्र मतदारसंघ दिला तर राष्ट्राचे तुकडे होईल असं गांधींना नाही वाटत, मात्र अस्पृश्यांना दिल्यावर वाटतं. मग यावर स्पष्टचिन्ह बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी करतात. असे गांधींना वाटत नाही तर मग अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला अरिष्ट कोसळे असं गांधींना वाटण्याचं कारण काय, हा सवाल बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित करतात. आणि मग ते म्हणतात गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाहीत. म्हणजे गांधी हे काय अमर नाही आहे, ते काय सर्व सदाकाळ चिरकाळ टिकणारी वस्तू नाही आहे किंवा काँग्रेस पण ही काही अमर नाही आहे. कधी ना कधी तर यांचा समाप्त होणारच आहे, ऱ्हास यांचा या ठिकाणी कधी ना कधी होणारच आहे. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्थानात अनेक महात्मे आले आणि गेले. हिंदुस्थानामध्ये अनेक महात्मे आले आणि गेले, मात्र अस्पृश्यांच्या सामाजिक जीवनात बदल झाला नाही. ही भूमिका इथं ते मांडतात. महात्मे आले आणि गेले, महात्मे आले आणि गेले, मात्र अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले, या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडतायत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा मित्रांनो, या प्रकारे दोघांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी होती. बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण काळामध्ये पण हे या ठिकाणी सांगत या ठिकाणी होते की लक्षात घ्या, जेव्हा पण या ठिकाणी माझं व्यक्तिगत हित आणि देशाचं हित असा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा मी माझ्या व्यक्तिगत हिताकडे दुर्लक्ष करेल आणि देशाच्या हिताकडे मी या ठिकाणी प्राधान्य देईल. मात्र देशाचं हित आणि अस्पृश्याचं हित असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा मी अस्पृश्याच्या हिताच्या बाजूने असेल, कारण या देशानं अस्पृश्यांवर हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार केलेले आहेत. तर ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथं मांडतायत आणि बाबासाहेब आंबेडकर या प्रकारची भूमिका मांडून हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की अस्पृश्यांना
स्वतंत्र मतदारसंघाच्या द्वारे राजकीय हक्क अधिकार दिला पाहिजे आणि अस्पृश्यांच्या सामाजिक प्रगतीला आपण अडथळा निर्माण करायला नकोय ही भूमिका सातत्यानं मांडताना दिसून येतात। आणि मग ते म्हणतात की समोरच्या रस्त्यावरच्या विजेच्या खांबाला जरी मला फाशी दिली तरी मी लंडनहून आणलेले अस्पृश्यांचे हक्क अधिकार हे कदापिही सोडणार नाही। या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी आपल्याला मांडताना इथे एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात। आता लक्षात घ्या मित्रांनो की आपण सर्व लोक या ठिकाणी आत्ताचा हा समाज सुधारकांचा घटक जरी असला तरी 2025 सालची जी परीक्षा असणार आहे त्यामध्ये गांधी आंबेडकर यांच्यातील द्वंद्व हा एक सिलेबसचा पार्ट आहे। इथे गांधी आंबेडकरांची भूमिका काय आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी या पुणेकराच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न मी इथे या ठिकाणी करतोय। ठीक आहे, आता पुणेकराच्या तरतुदी त्यांच्याकडे आपण वळूया। इथे बघा काय म्हटलं, प्रांतीय विधानसभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी 148 राखीव जागा या ठिकाणी देण्यात येईल। आता बघा पुणे करार जो झाला, पुणे करार गांधी आंबेडकर यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932ला जो पुणे करार झाला तर स्वतंत्र मतदारसंघ सोडला गेला, त्याऐवजी राखीव मतदारसंघाचा स्वीकार केला गेला। स्वतंत्र मतदारसंघामध्ये अस्पृश्यांच्या 71 या ठिकाणी जागा देण्यात आल्या होत्या, मात्र त्या समाप्त केल्या गेल्या आणि मग राखीव मतदारसंघ आता अस्पृश्यांना द्या। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं राखीव मतदारसंघाच्या 197 जागा असाव्यात, मात्र बाबासाहेब गांधी म्हणाले की नाही 148, त्याच्या पुढे नाही। मग या प्रकारे 148 जागांवर इथे या ठिकाणी सहमती झाली। या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे या ठिकाणी केली जाईल, म्हणजे राखीव मतदारसंघाच्या द्वारे केली जाईल। दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदवली असतील, त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये दलित उमेदवारांच्या सदस्यांची नावे या ठिकाणी नोंदवली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनवले जाईल। म्हणजे अस्पृश्यांचं एक जे कोण उमेदवार आहे त्यांचं एक निवडणूक मंडळ या ठिकाणी नेमलं जाईल। हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील 4 उमेदवारांचे पॅनल या ठिकाणी निवडेल। म्हणजे एक अस्पृश्य स्वतंत्र मतदारसंघासाठी किंवा राखीव मतदारसंघासाठी एक पॅनल निवडलं जाईल, निवडणूक मंडळ असेल आणि ते निवडणूक मंडळ प्रत्येक राखीव मतदारसंघासाठी 4 अस्पृश्य उमेदवार या ठिकाणी निवडतील। 4 उमेदवारांचं पॅनल या ठिकाणी निवडलं जाईल। ही निवड पद्धत एकमतीय आधारावर या ठिकाणी होती, म्हणजे प्रत्येक अस्पृश्यानं या 4 योग्य उमेदवारांपैकी एकेका उमेदवाराला पसंतीक्रम द्यावं आणि जसं राष्ट्रपतीची निवडणूक होती तशा प्रकारे एकमतीय आधारावर हे अस्पृश्य प्रतिनिधी निवडले जातील, या प्रकारची भूमिका घेते। अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या 4 सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली। या प्रकारचे इथे ही व्यवस्था या ठिकाणी ती व्यवस्थित या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे। पुढे असं म्हटलं गेलं की केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये निवडणूक पद्धती कशी असेल ते इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही स्वतंत्र मतदारसंघ आहे त्याचं एक निवडणूक मंडळ होईल आणि त्या राखीव मतदारसंघाचं एक निवडणूक मंडळ होईल। त्या निवडणूक मंडळामध्ये प्रत्येक राखीव मतदारसंघासाठी अस्पृश्यांची 4 उमेदवार या ठिकाणी असतील, त्यांचं एक पॅनल असेल आणि मग एकमतीय आधारावर ते अस्पृश्य लोक त्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील। त्यातले जे कोण उमेदवार या ठिकाणी जास्त मतं पडतील तो या ठिकाणी साधारण जागेसाठी निवडला जाईल, अशा प्रकारची व्यवस्था होती। पुढे म्हटलं गेलं केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या ही 18% या ठिकाणी असेल। केंद्रीय विधिमंडळामध्ये अस्पृश्यांचे एकूण प्रतिनिधी 118% या ठिकाणी असतील, या प्रकारची भूमिका आहे। तर राखीव जागांची संख्या केंद्रीय विधिमंडळात 18% या ठिकाणी असेल असं म्हटलं। केंद्रीय व प्रांतीय निवडणुकी कार्यकारिणीच्या निवडीसाठी दलितांच्या मताचा अधिकार लोथियन कमिटीच्या अहवालानुसार या ठिकाणी असेल। म्हणजे प्रांतीय आणि त्याचबरोबर केंद्रीय केंद्रीय विधिमंडळातील निवडणुकीसाठी जे पण काही मतदानाचा अधिकार असेल तो लोथियन कमिटी जी आहे तर त्या लोथियन कमिटीच्या अहवालानुसार या ठिकाणी असेल, या प्रकारची भूमिका घेतली। तर ती लोथियन कमिटीने हेच सांगितलं की 4 उमेदवार एका पॅनलचे असले पाहिजे आणि ज्याच्यात सर्वात जास्त मतं ज्याला मिळतील तो उमेदवार इथे या ठिकाणी निवडला जाईल, या प्रकारची व्यवस्था एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं।
पुढे म्हटलं गेलं दलित वर्गाच्या प्रतिनिधींना पुढे असं म्हटलं गेलं, एक